अमरावती शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेलकम पॉइंट परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। रस्त्याच्या मध्यभागी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढत असून रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। एवढेच नाही तर या परिसरात ड्रग्ज विक्री, देह विक्री आणि इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। अमरावती शहरात प्रवेश करताच लागणारा वेलकम पॉइंट परिसर सध्या वाहतूक कोंडी, अव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार खासगी ट्रॅव्हल्स चालक रस्त्याच्या मध्यभागी बसेस उभ्या करून प्रवाशांची वाट पाहत तासनतास थांबतात। यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका आपत्कालीन सेवांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील 20 ते 25 मिनिटे कोंडीत अडकून पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। सायरन वाजूनही बसेस बाजूला घेतल्या जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, देह विक्रीचे जाळे आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। खासगी बसांचे अनधिकृत थांबे तात्काळ हटवून शहराबाहेर स्वतंत्र पिकअप पॉइंट निर्माण करावा, तसेच परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। येत्या 7 दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई करून वेलकम पॉइंट परिसर गुन्हेगारी मुक्त करावा, अन्यथा स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करण्यात आला आहे। आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेत आणि अमरावतीकरांना या समस्येतून दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वेलकम पॉइंट परिसरातील वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा आणि वाढत्या अवैध धंद्यांच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी होत आहे। या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते यावर आमची नजर राहणार आहे।